नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा तुमचे या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण की मेजर इव्हेंट इन अ हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, आणि या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? मेजर इव्हेंट्स इन अ हिस्ट्री ऑफ मॉडर्न ॲग्रिकल्चर. म्हणजे मॉडर्न ॲग्रिकल्चरमध्ये काय काय असे इव्हेंट झाले जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर मागचे लेक्चर मिस केले असतील तर त्याची लिंक जी आहे प्लेलिस्टची, टोटल जनरल ॲग्रिकल्चरची आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. ठीक आहे, ती प्लेलिस्टची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये, तसेच व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती बघा आणि तुमचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, तुमचे बॅचमेट असतील, ठीक आहे, यांना शेअर करा. हे जे आपली लेक्चर सिरीज आहे ही एक्झाम ओरिएंटेड आहे. ठीक आहे, एक्झाम ओरिएंटेड लेक्चर सिरीज आहे एकदम. यातले क्वेश्चन तुम्हाला वेगवेगळ्या पेपरमध्ये दिसतील. ठीक आहे, त्यामुळं बघा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा, आणि कोणी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण सुरुवात करू. मेजर इव्हेंट इन हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. कोणतं? मॉडर्न ॲग्रिकल्चर. ठीक आहे, तर बघा, 1871ला काय झालं होतं? डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू असेल, ॲग्रिकल्चर अँड कॉमर्स, ठीक आहे, या डिपार्टमेंटची स्थापना झाली होती. एकच डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, ॲग्रिकल्चर अँड कॉमर्स. या तिघां मिळून एक डिपार्टमेंट तयार झालं होतं 1871 मध्ये. हा पण एक विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. त्यानंतर बघा, 1875 इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ॲट पुणे. हा IMD, शॉर्ट फॉर्म काय याचा? IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, IMD ची स्थापना झाली होती 1875ला पुणेमध्ये. त्यानंतर 1901 फर्स्ट इरिगेशन कमिशनची स्थापना झाली होती. ठीक आहे, नंतर हे महत्वाचं आहे, 1901 ते 1905 या दरम्यान काही ठिकाणी काय झालं होतं? ॲग्रिकल्चर कॉलेजची स्थापना झाली होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी स्थापन होण्या अगोदर ॲग्रिकल्चर कॉलेज स्थापन झालेले होते. बघा, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जी आहे 1960ला, पुढे येणार आहे तो इव्हेंट, पण इथं आलेलं आहे तो थोडा डिस्कस करू. 1960 GB पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी, ठीक आहे, इथं स्थापना झाली होती या युनिव्हर्सिटीची. ठीक आहे, तर पण त्या अगोदर 1901 ते 1905 पुणे, कानपूर, नागपूर, लॅलपूर, कोइंबतूर अँड साबूर या ठिकाणी काय झालं होतं? ॲग्रिकल्चर कॉलेजची स्थापना झाली होती. ॲग्रिकल्चर कॉलेजची स्थापना झाली होती. ठीक आहे, तर ह्या गोष्टी परत परत तुम्हाला रिवाईज कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कन्सेप्ट तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे ते पाठच करावे लागतात. पाठ म्हणजे काय? परत परत वाचणे. त्यानंतर बघा रे, 1905ला अजून एक मेजर इव्हेंट काय झाला होता की जे तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. 1905ला एस्टॅब्लिशमेंट ऑफ इम्पेरियर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, IARI, कुठे झाली होती? उसा, बिहार. आता IARIचं आपलं सेपरेट लेक्चर आपण घेणार आहे, त्याच्यामध्ये त्याची डिटेल हिस्ट्री जी आहे ते आपण घेणार आहे. कोणतं कमिशन होतं, त्यानंतर त्याची शिफ्टिंग झाली बिल्डिंगची, ठीक आहे, कावर झाली, ठीक आहे, सगळं त्याची डिटेल जी आहे ती आपण घेणार आहे. फक्त इथं लक्षात ठेवायचं, 1905ला इम्पेरियर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. आता काय म्हणतो आपण त्याला? इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो. तर ते सगळं जी हिस्ट्री आहे ती आपण नंतर घेणार आहोत. फक्त जस्ट लक्षात ठेवा, 1905ला IARI ची स्थापना झालेली आहे. कुठं झाली होती? पुसा, बिहार. ठीक आहे, 16 जुलै 1929, हे पण महत्वाचं आहे. 16 जुलै तारीख पण लक्षात ठेवा. एस्टॅब्लिशमेंट ऑफ इम्पेरियर काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, न्यू दिल्ली. म्हणजे हे काय आहे? ICAR. ठीक आहे, ICAR याची सुद्धा सेपरेट लेक्चर आपण घेणार आहोत, IARI आणि ICARचं. आता पहिले काय वर्ड होता? इम्पेरियर हा वर्ड होता. ठीक आहे, कारण की तेव्हा आपण स्वतंत्र नव्हतो, इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये आपण होतो, म्हणून तो इम्पेरियर हा शब्द तिथं होता, इम्पेरियर. तर त्यानंतर हा शब्द बदलून इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च करण्यात आला. ठीक आहे, तर ते सगळं डिटेल आपल्याला बघायचं आहे नंतर. आता जस्ट फक्त इयर आणि डेट लक्षात ठेवा. नंतर 1 एप्रिल 1935 महत्वाचं आहे, एस्टॅब्लिशमेंट ऑफ RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. ठीक आहे, नंतर हा पण इयर महत्वाचं आहे, 1943 ग्रेट बेंगाल फॅमाईन. बराच वेळा विचारलेला प्रश्न, ग्रेट बेंगाल फॅमाईन कधी झाला? हा एक क्वेश्चन येतो. 1943. आणि कशामुळे कॉज झाला?
हा पण क्वेश्चन येतो. ठीक आहे. हेल्मिंथोस्पुरियम ओरेझी, कॉज बाय हेल्मिंथोस्पुरियम ओरेझी. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार वाचा, कारण की ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. ठीक आहे. हे सगळे जे लेक्चर आहेत ना आपले, परत सांगतो, हे एक्झाम ओरिएंटेड आहे. ठीक आहे. काही वाचायचं, काही तुम्हाला सांगायचं असं नाहीये. एक्झाम ओरिएंटेड, जे एक्झामला येईल तेच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर कसे असतात, शॉर्ट असतात, जेवढं गरजेचं आहे तेवढंच. नंतर बघा 1948ला एस्टॅब्लिशमेंट ऑफ FAO, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. तुम्हाला माहिती आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. रोम, इटली, इथं त्याचं हेडक्वार्टर बऱ्याच वेळा विचारलं जातं. त्याचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जातो. हेडक्वार्टर जे आहे ते विचारलं जातं. आणि इयर सुद्धा कधी विचारलं नाही, पण विचारलं जाऊ शकतं. 1948 FAO एस्टॅब्लिशमेंट, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. रोम, इटली. त्यानंतर बघा 1 जानेवारी 1949 नॅशनलायझेशन ऑफ RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय झालं, नॅशनलायझेशन झालं. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना झाली आणि 1 जानेवारी 1949 रोजी काय झालं, तर नॅशनलायझेशन ऑफ RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय झाली, नॅशनलायझेशन झालं. त्यानंतर 1957 मध्ये काय झालं रे बघा, AICRP ऑन मेज. बघा, ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट. AICRPचा लॉंग फॉर्म काय आहे, ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन मेज. बघा, पहिला AICRP, दोन प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात या ऑब्जेक्टिव्हवर किंवा या इव्हेंटवर. पहिला असा कोणता AICRP आहे, म्हणजे कोणत्या क्रॉपशी रिलेटेड आहे. पहिला ARC जो स्थापन झाला, सगळ्यात पहिला जो AICRP स्थापन झाला, तो कोणत्या क्रॉपशी रिलेटेड आहे, तर मेज हा एक ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. आणि तो कधी स्थापन झाला हा एक ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो, 1957. असे दोन ऑब्जेक्टिव्ह, AICRP ऑन मेज 1957. त्यानंतर हा सुद्धा काय महत्वाचा आहे, 2 ऑक्टोबर 1958. 2 ऑक्टोबर 1958 नाफेडची स्थापना झाली होती. नाफेड तुम्हाला माहिती काय, नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. यामध्ये सुद्धा 2-3 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. पहिला तर लॉंग फॉर्मवर क्वेश्चन विचारला जातो, दुसरा म्हणजे त्याच्या हेडक्वार्टरवर क्वेश्चन विचारला जातो, आणि तिसरा म्हणजे त्याच्या डेट आणि इयरवर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. तिन्ही प्रकारचे क्वेश्चन विचारून झालेले आहे. त्यामुळं 2 ऑक्टोबर 1957ला काय झालं होतं, तर नाफेडची स्थापना झाली होती. 2 ऑक्टोबर 1957. नाफेडचा लॉंग फॉर्म नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. ठीक आहे. त्यानंतर बघा बघा आताच आपण डिस्कस केलं होतं की 1901 ते 1905च्या दरम्यान काय झालं होतं, काही ॲग्रिकल्चर कॉलेज स्थापन झाले होते. आणि तेव्हा मी सांगितलं तुम्हाला की ॲग्रिकल्चर कॉलेजची स्थापना अगोदर झालेली आहे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या. ठीक आहे. आता बघा काय, 1960ला झाली होती पहिली युनिव्हर्सिटी, फर्स्ट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी इन इंडिया, GB पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी ॲट पंतनगर. ठीक आहे. पंतनगरला ती काय झाली होती, स्थापना झाली होती, GB पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर 1960. त्यानंतर बघा 1963ला हा पण क्वेश्चन महत्वाचा आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशन म्हणजे NSC, नॅशनल सीड कॉर्पोरेशन, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे NSC, नॅशनल सीड कॉर्पोरेशनची स्थापना झाली होती 1963ला. 1963ला. ठीक आहे. त्यानंतर बघा 14 जानेवारी 1965, 14 जानेवारी 1965 ही डेट एक्झॅक्टली MCR मध्ये विचारली आहे. आणि क्वेश्चन मध्ये ऑप्शन दिले होते 1 जानेवारी 1965, 14 जानेवारी 1965, 1 जानेवारी 1964, म्हणजे अशी क्लोजली ऑप्शन होते. म्हणजे डेट सुद्धा इथे विचारली होती. म्हणजे 14 जानेवारी 1965ला काय झालं होतं, FCI म्हणजे काय, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, FCI, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे. याची स्थापना झाली होती. नंतर बघा 19 जुलै 1969 नॅशनलायझेशन ऑफ 14 मेजर कमर्शियल बँक. 14 ज्या बँक नॅशनलाइज झाल्या होत्या, ठीक आहे, त्या कधी झाल्या होत्या, 19 जुलै 1969ला. ठीक आहे. इंदिरा गांधी, श्रीमती इंदिरा गांधी, ठीक आहे, या काय होत्या, पंतप्रधान होत्या. आणि त्यांना काय केलं होतं, नॅशनलायझेशन केलं होतं बँकांचं 19 जुलै 1969 रोजी. ठीक आहे. नंतर 1972ला काय झालं होतं, इक्रिसॅट. इक्रिसॅटची स्थापना. इक्रिसॅट काय रे, इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी ॲरिड ट्रॉपिक्स, थायलंड ॲग्रिकल्चरशी रिलेटेड इन्स्टिट्यूट आहे.
रेनफेड ॲग्रिकल्चर किंवा ड्रायलँड ॲग्रिकल्चरशी रिलेटेड इन्स्टिट्यूट आहे इक्रिसॅट. शॉर्ट फॉर्म विचारला जातो म्हणजे लॉंग फॉर्म, नंतर इयर विचारलं जातं आणि हेडक्वार्टर. ठीक आहे. त्यानंतर 1973 क्रिएशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड रिसर्च रिसर्च अँड एज्युकेशन इन अ मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये डिपार्टमेंट तयार झालं ॲग्रिकल्चर रिसर्च अँड एज्युकेशन, हे सुद्धा डिपार्टमेंट तयार झालेले होते 1973 मध्ये. नंतर 1973 मध्येच काय झालं, ARS म्हणजे ॲग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिसेस. ठीक आहे. हे काय झालं, तर सुरुवात झालं तर कोणी केलं होतं, डॉक्टर MS स्वामीनाथन, ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट, सॉरी सर्व्हिसेसच्या ऐवजी सायंटिस्ट. नंतर 1975 तुम्हाला माहिती एस्टॅब्लिशमेंट ऑफ RRB, रिजनल रुरल बँक. रिजनल रुरल बँक हे काय झालं, त्याची स्थापना झाली ती 1975ला. पण त्याचा ऍक्ट कधी आला रे, 1976. एवढं लक्षात ठेवा की RRBचा जो ऍक्ट आहे तो म्हणजे एस्टॅब्लिशमेंट 75ची आहे आणि ऍक्ट 76चा आहे. असं का बरं झालं बघा, RRBची स्थापनाची अध्यादेशानं, अध्यादेश माहिती आहे तुम्हाला, ऑर्डिनन्सद्वारे काय झालं होतं, RRBची स्थापना झाली होती. मग तुम्हाला माहिती जो अध्यादेश असतो, ऑर्डिनन्स असतो, तो संसदेमध्ये पास झाल्यानंतर त्याचा काय होतो, कायदा तयार होतो, ऍक्ट तयार होतो. म्हणजे ही जी ऑर्डिनन्सद्वारे काय झालेली RRBची स्थापना झालेली होती. त्यामुळं तसं आहे की एस्टॅब्लिशमेंट 1975ची आहे आणि स्थापना जी आहे, सॉरी ऍक्ट जो आहे तो 1976चा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नंतर काय आहे, 1976ला अजून काय दिलेलं आहे बघा, नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर, नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अँड मॅनेजमेंट, नारम, हैदराबाद, 1976. हेडक्वार्टर विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नंतर 12, हे महत्वाचे, 12 जुलै, डेट महत्वाची, 12 जुलै 1982, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड. ठीक आहे. नाबार्डची डेट, शॉर्ट फॉर्म. ठीक आहे. नंतर 2004 नॅशनल कमिशन ऑन फार्मर. नॅशनल कमिशन ऑन फार्मर तयार झालं होतं 2004ला. त्याचे चेअरमन होते डॉक्टर MS स्वामीनाथन. ठीक आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, 2005ला नॅशनल हॉर्टिकल्चरल मिशन, NHM. तुम्हाला माहिती हा क्वेश्चन विचारलेला आहे, हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की NHM ची स्थापना, नॅशनल हॉर्टिकल्चरल मिशन, 2005. नंतर बघा नॅशनल ॲग्रिकल्चर इनोव्हेशन प्रोजेक्ट, NAIP, 2006. आणि सर्वात महत्त्वाचं की जे आता ट्रेंडिंगवर आहे, नॅशनल बांबू मिशन, 2006-07ला सुरुवात झाली होती. हे काही मेजर इव्हेंट आहे, मॉडर्न ॲग्रिकल्चरमधले काय काय इव्हेंट झाले ते आपण डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. तर बघा हे सगळं लेक्चर तुम्ही परत परत बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. आणि नंतरचं लेक्चर बघा काय आपलं, सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन. हे लेक्चर पण मिस करू नका. खूप सारे सायंटिस्ट असतात की ते पेपरमध्ये येणारे कोणते आहे ते आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळं पुढचं लेक्चर सुद्धा मिस करू नका. आणि मागच्या लेक्चरची प्लेलिस्ट मी मगाशी सांगितलं तुम्हाला की आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आणि एंड स्क्रीनमध्ये पण देणार आहोत. ठीक आहे. तर त्यामुळं ठीक आहे, हे शेअर करा. आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. ही आपली लेक्चर सिरीज कंटिन्यू राहणार आहे आणि एक्झाम ओरिएंटेड आहे, त्याच्यामुळं मिस करू नका. ठीक आहे. थँक्यू.